आणि यानंतरची बातमी राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भातली। राज ठाकरे आज लातूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि आज लातूरमधील 6 विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत। राज ठाकरे 8 आणि 9 ऑगस्टला हिंगोली दौऱ्यावरती असतील आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी या तीनही विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेतील। दरम्यान इच्छुक उमेदवारांशी चर्चा सुद्धा या बैठकीमध्ये होणार आहे। हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहावर राज ठाकरे यांच्या या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। आणि राज ठाकरेंच्या या लातूर दौऱ्यासंदर्भात अपडेट जाणून घेऊयात। निशांत भद्रेश्वर सध्या आपल्या सोबत आहेत। निशांत, राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून काहीसा विरोधही होतोय। आजचा दौरा नेमका कसा असेल, कोणाकोणाच्या गाठी भेटी होतील? राज ठाकरे काल धाराशिववरून लातूरमध्ये दाखल झाले। त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जिल्ह्याभरातले जे पदाधिकारी आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी आणि भेटीसाठी आले होते। त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांशी चर्चाही केली। त्यामध्ये काही शेतकरी त्यांना भेटायला आले होते, त्यांच्याशीही त्यांची चर्चा झाली। आणि आज जिल्ह्यातले जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आज त्यांची चर्चा होणार आहे। आणि कालही त्यातील बरेच लोक भेटून गेलेले आहेत, मात्र आज विस्तृत अशी चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगानं सकाळपासूनच ही या चर्चेला सुरुवात होईल आणि त्या मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची चाचपणी केली जाईल। अशा अनुषंगाचा हा पूर्ण काल आणि आजचा 2 दिवसाचा त्यांचा जो कार्यक्रम लातूरमध्ये होता तो सुरू आहे। लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्येच त्यांचा मुक्काम होता आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमलेले आपल्याला पाहायला मिळाले होते काल पण, आणि आज सकाळपासूनच ते मनसैनिक लातूरच्या विविध भागातून लातूरच्या विश्रामगृहाकडे येताना दिसत आहेत। आणि ही सगळी चाचपणी झाल्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी नांदेडकडे रवाना होणार आहेत। निशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।